So in 2025 average package in the college the student have got is 3.4 lakh. But ठीक है 4 lakh per year बराबर per year. सो 12×3=36 होगा आपण किती होते बाबा पर ईयर 4 लाख. ओके 4/4 4 लाख भागिले 12 अबाबा 33,000 रुपये 47. सो यू आर गेटिंग पर मंथ हाउ मच सॅलरी. म्हणजे थोडक्यात राऊंड फिगरमध्ये 34,000 पर मंथ सॅलरी भेटते. बरोबर बरोबर आहे. आणि ॲव्हरेज इन्क्रीमेंट किती सांगा इंडस्ट्रीमध्ये सध्या किती आहे तुम्हाला माहिती. 10%, 10 to 20%. 10% प्रमाण गेलं तर ॲटलिस्ट इट विल टेक 6 years, 6 to 7 years. बरोबर. इफ यू डू नॉट स्विच द जॉब सो यू गेट द सॅलरी ऑफ 8 lakh. थोडक्यात सांगायचं तर 2025 मुलांची जॉईन करणार 4 लाखला अरे 32 ना सॅलरीनं 8 लाख. त्याच्यात काही असं चुकीचं वाटतं का तुम्हाला. स्विच केलं नाही तर स्विच केलं तर 12-15 पोहू शकतं. ठीक आहे बरं ठीक आहे. ॲट द सेम टाईम बिफोर 2 years पराग पाटील got 52 LPA in Microsoft. ते नाव काय वाचा. अश्विनी पद्मा कावरखेडे have got 48 LPA. फिर आया वाज HOD. दे गॉट पराग पाटील फ्रॉम CA डिपार्टमेंट 52 ऑफ कॅम्पस आहे. आपल्या कॅम्पसमध्ये कंपनी आली होती. पद्मा कावरखेडे गॉट 48 LPA. बरोबर आहे. एवढं पॅकेज भेटलं. आणि नेक्स्ट इयर वेन आय वॉज HOD इन IT डिपार्टमेंट. ओके माझं नाव काय होतं बालाजी शेट्टी. बरोबर आहे. काय नाव मुलाचं सत्यम धकाते हाव गॉट 63 LPA इन मंथ स्टॅक. तो इत कॅनडाला गेला होता. कुठे भेटला तुला कॅनडा. ह्याला कसं भेटली ही गॉट इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी. कसं भेटलं जॉब इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी इन कॅनडा. ह्याला कशी भेटली तर ते माहिती का गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं हे जरा बघत जा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅव ईमेल्ड ऑल द थर्ड इयर स्टुडंट्स BTech students for this opportunity. Only Satyam Dakate grabbed the opportunity. He went in third year in Canada and he did best job. बेस्ट काम केलं आणि त्याला माझ्या मते 4 ते 5 लाख रुपये स्टायपंड पण भेटलं त्यावेळेस विदिन 3 months. पैसे कमवला. इन द सेम कंपनी ही गॉट कॉल अँड इन द सेम कंपनी ही गॉट कंटिन्यूड. किती LPA सत्यम धकाते फ्रॉम IT डिपार्टमेंट CS मध्ये पराग पाटील 52 LPA पद्मा कावरखेडे 40. ॲट द सेम टाईम इन आवर कॉलेज ॲव्हरेज पॅकेज वाज लेस दॅन 5 LPA म्हणजे सेम 4 LPA. आम राईट 4 LPA किती सेम टाईप अँड ऑलमोस्ट 7 म्हणजे समजा 100 मुलं असतील. इफ देअर 100 स्टुडंट्स समजून घ्या स्टॅटिस्टिक्स. आउट ऑफ 100 20% स्टुडंट्स 10 to 20% स्टुडंट्स फेल. म्हणजे दे कॅनॉट कम्प्लीट अ डिग्री फेल. 20% स्टुडंट्स हे बी बँकेत जाणार आहे बिकॉज दे आर नॉट कॉन्फिडंट फॉर द प्रोग्रॅमिंग. बँकिंग म्हणजे असे पोरं आता जे 4 वर्ष टाईमपास करतात त्यांना काही कॉन्फिडन्स नसतो. ते बँकेचं करिअर पण दिस इज ओव्हरी चॅलेंजिंग करिअर. BA BCom BSc सगळी फील्ड ओपन चॅलेंज आहे. इट्स नॉट सो इझी. बँकेतला जॉब सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत चालतो आणि पगार भेटते 30 ते 40 हजार सुरुवातीला डिपेंड ऑन द बँक. ठीक आहे. आता उरले याच्यातले 20% पोरं म्हणतात की मला मॅनेजमेंट करायचे MTech करायचे MS करायचे MBA करायचे. ओके आता उरलेला जो स्टाफ आहे त्याच्यापैकी फक्त 2% ते खूप झालं 5% पोरांना भेटतात. खूप झालं 10 LPA.
8 to 10 LPA. किती खूप जरा म्हणजे मी जेव्हा HOD होतो एकच मुलगी होती माझ्यामध्ये, तिला 9 लाख पॅकेज भेटलं होतं. आणखी 2-4 मुलं होते, त्यांना बहुतेक 7 लाख पॅकेज भेटलं होतं. TCS डिजिटल, निंजा डिजिटल, ते आहेत ना, TCS बेसिक, निंजा आणि डिजिटल ना. TCS काय प्राईममध्ये आहे पॅकेज ना. निंजा 3 ते 4, डिजिटल 5 ते 7 आणि प्राईममध्ये 9 ते 10. एकच कंपनी आहे वेगवेगळ्या. तीच कंपनी COEP आणि वालचरला डबल पॅकेज देते. म्हणजे ही कंपनी तुम्हाला कॉलेजमध्ये 4 लाख देते, तीच कंपनी COEPमध्ये जास्त पॅकेज देते आणि वालचरमध्ये आणखी जास्त पॅकेज. हे लक्षात घ्या, एकच कंपनी आहे. आता मला सांगा, माय क्वेश्चन टू यू, सर 4 LP आणि बाकीचे जेवढे मुलं आहेत मॅक्सिमम क्लस्टर, आता उरला किती 10, 20, 30, 50% पोरं, ऑलमोस्ट 50% स्टुडंट्स गेट ॲव्हरेज पॅकेज. अरे बापरे, म्हणजे किती भेटणार त्यांना मित्रांनो? 34,000 पर मंथ. माय क्वेश्चन टू यू, 4 लाखपासून 52 लाख LPA जायला किती जन्म घ्यावा लागेल? 4 लाखपासून 52 लाख LPA किती जन्म घ्यावा लागेल? विचार करा. सो आय रिक्वेस्ट यू, जागं व्हा, लफड्यात पडू नका. व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे. HGS कॉलेजमध्ये मुलं आत्महत्या केलेल्या आहेत. हे लफडे पडलेले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करणं, यंग एज आहे, मुलाला मुलीकडे बघितलं की छान वाटते, मुलीला मुलाकडे बघितलं छान वाटते, पण करायचं नाही. आपलं स्वप्न काय? 52 LPA, किंवा कमीत कमी स्वप्न काय बाबा? 8 LPA. एवढं तरी ठेवा. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय होईल माहिती आहे का, कमीत कमी 10 LPA जरी भेटलं, समजा आज 2025मध्ये 10 LPA जरी भेटलं, तर कमीत कमी विश्वास ठेवा, तुमची मानसिकता बदलती, कंपनीमध्ये पोझिशन होतं. कमीत कमी 2028मध्ये इमिजिएटली 3 वर्षात तुमचं 20 LPA तर होतं 100%. आणि पुढच्या आणखी 3-4 वर्षामध्ये तुमचं पॅकेज कमीत कमी 30 ते 40 LPA जायला हरकत नाही, कारण तुम्ही हुशार आहात. लक्षात घ्या, तुमची कॅटेगरी बदलली आहे. तुमच्या बाजूला असे मुलं जे खूप भारी आहेत, हुशार आहेत, आणि तो क्रीम वेगळा आहे. दिस इज अ फ्युचर. ॲटलिस्ट हा तुम्ही चूज करू शकता सध्या. आणि तुम्हाला जर खरंच वाटतच नाही बाबा माझी लायकी खूप जास्त आहे, मी मेहनत करणार आहे. पद्मिनी कावारखेडे वॉज नॉट सिरियस फॉर हर करियर. तिचा मी इंटरव्ह्यू घेतला आहे. ती म्हणजे आय स्टार्टेड टू लर्न, आय स्टार्टेड टू फोकस इन द प्रोग्रामिंग फ्रॉम सेकंड इयर ओनली. आणि ती दररोज 10 प्रोग्राम केल्याशिवाय झोपत नव्हती. तिचा इंटरव्ह्यू मी घेतलेला आहे. तो यूट्यूबवर टाकतो, आता कधी टाकतो माहिती आहे, माझ्या लॅपटॉपमध्ये आहे. दररोज 10 प्रोग्राम केले, झोपतच नव्हती ती. आणि पराग पाटील जो आहे, पद्मिनी कावारखेडे काय होतं सत्य, दररोज 10 प्रॉब्लेम, डेली 10 प्रॉब्लेम्स. ते झोपत नव्हती ती. प्रोग्रॅम कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रॅम, कारण तिचं एम होतं की आय विल नॉट सेटल फॉर लेस. फर्स्ट सेकंड इयर ठरवली. सत्य हा जो आहे पराग पाटील, तो मला सर मी फर्स्ट इयर ठरवते, मी आय विल नॉट सेटल फॉर लेस. मी गॉट सिलेक्ट इन गोल्डमॅन सॅक्स 25 LPA. तो मला सर मी ठरवलं मी छोट्या प्रकारे काम करणारच नाही. हिज एम वॉज इन द फर्स्ट इयर. अँड डेली ही वॉज वर्किंग 2 hours पर डे, 2 to 3 hours पर day he was working daily on the coding. And Saturday and Sunday he was working 5 to 6 hours per day. काय झालं माहिती आहे ह्याच्यामुळं? आपण थोडं मॅथमॅटिक्स समजून घ्या. मला सांगा, 2 hours पर डे 365 गुणुले 2 तास पर डे किती झाले? 730. फर्स्ट इयरपासून काम केलं, गुणुले 4 तास, 4 वर्ष काम केलं. ही वर्क ऑलमोस्ट 3000 hours. आणि सॅटर्डे संडे किती काम केला? 5 तास, म्हणजे 3 तास एक्स्ट्रा. किती येतं सॅटर्डे संडे महिन्यातून? 8 म्हणजे 8 गुणुले 3 तास एक्स्ट्रा काम केलं. आता म्हणजे ऑलरेडी आपण 2 ॲड केले ना त्यातले. 8 गुणुले 3 एका महिन्यामध्ये 8 सॅटर्डे संडे झाले ना. 3 तास एक्स्ट्रा काम केले, 2 तास ऑलरेडी आपण काढले ना. 8 × 24 तास गुणुले 12 प्लस 3000 hours प्रिव्हियसली, बरोबर. म्हणजे सत्यम दकाते बाकी मुलापेक्षा 3288 तास एक्स्ट्रा काम केला.
बाकीचे मुलं सगळे झोपले होते. अशा वेळेस एक व्यक्ती रनिंग करत आहे, दररोज चालत आहे, दररोज 1 किलोमीटर चालत आहे. म्हणजे हे 4 वर्षामध्ये ह्या व्यक्तीनं 3288 किलोमीटर एक्स्ट्रा गेला. बाकीचे मुलं काहीही करत नव्हते. आता काय होणार सांगा मला? वासरात लंगडी घ्या शाणे होणार ना रे. एक मुलगा म्हणजे 800 मुलापैकी एक मुलगा दररोज 2 तास काम करतो, 3-4 तास एक्स्ट्रा काम करतो. दिस इज द अल्टिमेट कंपाऊंड इफेक्ट. याला काय व्हायचं? कंपाऊंड. बॉडी एका दिवसात बनत नाही, शुगर बीपी एका दिवसात होत नसते, तसं कंपाऊंड इफेक्ट काम करणार. सो आय रिक्वेस्ट टू चेंज द मेंटॅलिटी. किती तास झाले ऑलमोस्ट? म्हणजे राऊंड फिगरमध्ये इफ यू से टू मी किती तास काम केलं सांगा? सत्यम धक्का सॉरी काय नावायचं? पराग पाटील किती तास एक्स्ट्रा काम केलं सांगा मला? 3000 वर्क, 3300 आवर्स एक्स्ट्रा. सेम थिंग डन बाय पद्मिनी. आणि आणखी एक मुलगी आहे, सॉरी नाव लक्षात नाही, आणखी एक मुलगी आहे CS ची का 2 मुली आहेत बहुतेक. दे गॉट सिलेक्टेड इन Amazon on 48 LPA. पद्मा वॉज सॉल्विंग 10 प्रॉब्लेम्स पर डे. एका प्रॉब्लेम समजा 10 मिनिट लागतात, 10 मिनिट तर किती तास काम केलं सांगा मला? 10 गुणुले 10 म्हणजे किती तास काम केले? 100 मिनिट पर डे. म्हणजे थोडक्यामध्ये राऊंड फिगरमध्ये किती? 2 आवर्स पर डे. 2 आवर पर डे. समजलं? सो दिस इज सिक्रेट ऑफ सक्सेस. हे बघा, एक माझं वाक्य लक्षात राहा. सक्सेस मिळायला अक्कल लागत नाही, सक्सेस मिळायला टॅलेंट लागत नाही. हा माझा अनुभव आहे. मागच्या 4 वर्षामध्ये मी दुनियाभरचे कोर्सेस केलेले, 15 ते 20 लाख कोर्स. आताही मी कोर्स केलेला. आता मंजुनाथ ते फोटो दिसतो का? डॉक्टर मंजुनाथ, ह्याचा मी सध्या कोर्स आहे, 1.5 लाखाचा कोर्स सध्या चालू आहे माझा. त्याचा तुम्हाला ऑडिओ ऐकून दाखवतो. त्या व्यक्तीनं मागच्या 6 वर्षामध्ये 70 लाख रुपये इन्व्हेस्ट केले स्वतःवर कोर्स, आणि 7 करोड रुपये कमवले. त्याचा मी तुम्हाला ऑडिओ ऐकून दाखवतो लगेच. ऐकायचं का तुम्हाला? माझा विश्वास ठेवला. ऑडिओ ऐकायचा. 70 लाख इन्व्हेस्ट केले, 7 करोड कमवले. आणखी हाईट सांगतो, त्याचाच एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तो म्हणतो की आय हॅव इन्व्हेस्टेड ओनली फॉर 5 डे. किती रुपये इन्व्हेस्ट करावं त्याला? 50,000, 1 लाख, 2 लाख, किती रुपये इन्व्हेस्ट करा? 5 दिवसाचा कोर्स होता. मी काय म्हणलं? आय एम लर्निंग फ्रॉम डॉक्टर मंजुनाथ. मेमरी कोच आहे. कोण आहे? डॉक्टर मंजुनाथ. हा कोण आहे? मेमरी कोच आहे. दिस पर्सन हॅव इन्व्हेस्टेड 70 लाख इन 6 years. मी तुझा ऑडिओ ऐकतो, तुमचा व्हिडिओ दाखवतो. आणि ही रिटर्न 10 टाइम्स रिटर्न घेतला. म्हणजे ह्याचं इन्कम आज किती असं सांगा मला? 6 CR प्लस आहे. किती घेतला असेल? 5 डे कोर्स होता. किती इन्व्हेस्ट केला असेल? एक गेस. 12 लाख रुपये. 12 का 15 लाखाचा कोर्स आहे. घरचे मुले कशाला करतो? असं काय भेटत नाही कोर्समध्ये. बट त्याला माहिती होते कोर्समध्ये फायदा होणार आहे. घरचा तो ऐकला नाही. तुम्हाला विदिन 3 मंथ आय गॉट माय मनी बॅक. So invest in learning. More you learn, more you earn. I'm sharing my 25 years of experience with you in the school, in the class, in the lab here. So when you learn from successful people, success म्हणजे काय खूप काय वेगळं नसतं. Whatever path have been followed by the successful person, if you follow the same path, you get the success. उदाहरणार्थ सकाळी दररोज 1 तास जिममध्ये गेलं, काय होणार? जिममध्ये बॉडी बनणार. सिम्पल आहे. तसं सक्सेसचा फॉर्म्युला. So I request to open the mindset. You already are Glide certified experts. तुमची लायकी काय? एंटायर 3rd year IT class, TYIT HGGS students only in the world. All students are Glide certified. किती तासाचा व्हिडिओ होता? 15 तास होता ना, बरोबर आहे? टोटल मग किती असेल? टोटल 15 तास झाला. पार्ट A सर्टिफाय झालं, पार्ट B सर्टिफाय झालं, पार्ट C सर्टिफाय झालं. Can you develop any software now? Yes or no? Yes. All of you? Without any code, any website without code, any app without code, within 1 hour, deploy on the cloud, earn the money. So I want you to create that confidence. I am here to motivate you, not for the job, for your own entrepreneurship journey, business.
I request to up, enroll on Fiverr, Fiverr, Upwork. These are top freelancing platform in the world where you can register as custom AI software developer. I develop the software only in 2 days. Contact me, WhatsApp me, or pay me 99 rupees. Get my appointment. You will get the people will pay you, trust me, and upload the certificate. And just upload the video. खूप सुंदर व्हिडिओ केला. तुमचं नाव काय? आता हा जो व्हिडिओ आहे खूपच सुंदर व्हिडिओ केला. मी जो व्हिडिओ बघितला तुमचा, इफ आय सी द व्हिडिओ, हा व्हिडिओ खरंच सुंदर आहे. म्हणजे आय रिअली लाईक द व्हिडिओ. कुठे गेला तुमचा व्हिडिओ? हां, हा पहा व्हिडिओ एकदम छान केलेला आहे. हां, So here I am logged in. So whatever the note I have created in the backend, like let's say I made the let's start the project, named a title a few moments ago, and पहा आता so व्ह्यू केलं, learning एडिट language. केलं, डिस्प्ले केलं. The आता काय होईल? let's say new असं and तुम्ही new व्हिडिओ अपलोड project. करणार आहे Along तुमच्या with प्रोजेक्टचा. this, you edit this. समजलं. So लेट द क्लायंट नो here युअर we लायकी. हे बघा बॅकएंड आहे. sign up. हां, हा बॅकएंड केलेला आहे. हां, हा बॅकएंड डेटा आहे ना. Views.py आणि पूर्ण हे handles पीपीटी the दिलेली use आहे. of Shetty Sir's video, which are available on YouTube. समजलं. So here we learned तुम्ही the असा core व्हिडिओ रेकॉर्ड modules, करा. that is URLs.py, प्रोजेक्टचा व्हिडिओ आणि इथं दाखवा हे बॅकएंड आहे. views.py and admin.py. आणि Is स्वतःबद्दल your सांगा. video. आता इथे माझं नाव घेतलं बघा. Schedule तुमच्याबद्दल their सांगा. appointments, set reminders, and manage their information. So in this project, we have first used the backend development. We learned this backend development in 1 week with the use of Shetty Sir's video, which are available on YouTube. So here we learned the. तुम्ही इथे काय I म्हणा? have logged. I am Glide certified expert in India. Sorry, and show the certificate. Certificate A, certificate AB, certificate ABC. And these are my projects. दाखवा. व्हिडिओ अपलोड करा. काय होईल सांगा मला? People will see your certificate. They will have आणि ते सांगा की I am working with Dr. Balai Shetty sir. He is my partner in the project. म्हणा ना, काय प्रॉब्लेम आहे? माझे फोटो काढा आता लगेच. टाका त्याच्यामध्ये. ट्रस्ट तयार होईल ना. एक लक्षात घ्या, जिथं $500 भेटतात ना तिथं $65 भेटतील. सांगा की शेट्टी सर ऑल्सो वर्किंग विथ मी इन द प्रोजेक्ट. यू कॅन पिंग मी, यू कॅन आस्क मी, यू कॅन टेक माई फीडबैक. शर्मा कैन से अरे सर आप उनको जानते हैं क्या, मैं उनको प्रोजेक्ट दे दो, बिंदास दो, मेरे क्रेडिट पे दो. अभी क्या होगा? यू विल गेट अ क्लायंट ऑल ओव्हर द वर्ल्ड. समजून घ्या, मी तुम्हाला सांगत आहे. यू विल गेट अ अपवर्क, फिवर, लिंक नाही तर तुम्ही अनरोल करा आणि ट्रस्ट मी याला लिंक येईल. You will get a client. The biggest challenge is getting the first client. If you could get first client immediately in the first month, trust me, you are unstoppable, unbeatable, unshakable. You get a confidence. And I am with you. So I want you, like you वाढवा, कॉन्फिडन्स वाढवा. कारण ह्याच्यामध्ये काहीही नाही आहे. ह्याच्यामध्ये काहीही नाही आहे. का नाही माहिती का? 34,000 मला सांगा, तुम्हाला नाश्ता बाहेर खावा लागतो. कमीत कमी 100 रुपये नाश्ता जाणार पुण्यामध्ये, चहा नाश्ता. हां, जेवण करावं लागेल. जेवणाला 200 रुपये जातील. डिनर करावं लागेल, 200 रुपये जातील. म्हणजे ऑलमोस्ट किती गेले? 500 पर डे. म्हणजे मंथली किती गेले? 15,000 जेवण खायला गेले. हां, फूडला गेले. कितीला गेले? फूडला. तुम्हाला 1 BHK रेंट करावं लागेल. कमीत कमी पर हे तुम्हाला 10,000 खर्च येणार. किती झाले सांगा? 10,000 म्हणजे वर्ष किती गेले सांगा मला? टोटल किती झाले म्हणजे मंथली किती झाले? टोटल किती झालं? 25,000. बरोबर आहे. पुढे काय? ट्रॅव्हलिंग आलं तुमचं, रिक्षा जाणं येणं, तिथं कमीत कमी 100 पर डे जाणार तुमचं. म्हणून 30 करा. किती झाले? 3,000 झाले. तुमचे रिचार्ज तुमचं थोडं बहुत उपरचं काय त्याला किती जाणार? 5,000 जाणार. तुम्ही टोटल काढला बघा. 15,000 प्लस 10,000 25,000 प्लस 3,000 28,000 प्लस 5,000 33,000. सॅलरी किती बाबा उरले? किती? 1,000 उरले. समजलं. खर्च कितीला सांगा मला? 33,000.
इन्कम किती आहे 34,000 मायनस 33,000 उरले किती? भीती वाटले का नाही आता? किती भेटले? 1000. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही 33,000 सॅलरी येत नसती, तुम्हाला खूप जरा इथे भेटती 28,000. PF हे ते काय सापडत ते. आता सांगा, आर यू हॅपी विथ दॅट पॅकेज? आता मी तुम्हाला सांगते, खरं आहे का टाइमपास आहे? आणि वर्क फ्रॉम कल्चर बंद झालेलं आहे. तुम्हाला हे सांगतो, सत्यम दकाते आहे, पराग पाटील आहे, हे जे आहेत ना, हे मुलांची सॅलरी जी आहे ना, हे पुढच्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 1 CR ला पोहोचणार. फॉरेनमध्ये CR सेटल होणार. तुमचं काय? अरे शर्माजी, वर्मा शर्मा, समझो लाइफ को समझो. तो तुम्हारे पास 2 चॉइसेस है. अब एक चॉइस क्या पता है क्या? यू आर 2 चॉइसेस. फर्स्ट चॉइस क्या पता है क्या? हा हु टाइम पास करा, एजमेंट हे डे ते डे, ते बघ परमत पडा, टाइमपास करा, हा हो करा, आणि शेवटी तुमची हे 4 LP सॅलरी घ्या. सेकंड चॉईस काय माहिती का? स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स ॲक्टिव्हिटी फ्रॉम टुडे. स्टॉप ऑल सोशल मीडिया फ्रॉम टुडे. Change the group where you have higher energy, you have the higher goal than you people, and daily work from today onwards 3 hours to 5 hours at least per day, and on weekend 12 hours per day. मला सांगा, असं जर केलं तर काय भेटणार? दररोज 5 तास काम करतो, मग तेही सांगतो ते कॅल्क्युलेशन. 24 तास आहे तुमच्याकडे, बरोबर आहे? यू आर 24 hours. किती तास आहेत? ह्याच्या पुढे 6 तास झोपा. मी फक्त 6 तास झोपत, 12 आहे माहिती आहे का? मी फक्त 12 6 तास झोपत होतो. 12 झोपत 6ला उठा, 6 तास सफिशियंट आहे. उरले किती? 6 hours स्लीप. ठीक आहे. 1 तास 1 hour खूप झालं, लंच, डिनर, ब्रेकफास्ट. टाईम वाचवावं लागेल तर टाईम भेटतो. 7 तास तुमचं 6 hour कॉलेज, खूप झालं, बरोबर आहे? अजून काय राहिलं सांगा मला? 1 तास आंघोळ, स्नान फ्रेश होणं. आता मला सांगा, अजून काही आहे का दुसरं? बरं बाबा, 1 तास तुमचा सोशल मीडिया. चला, सोशल मीडिया तुम्ही म्हणजे आईवडिलांना बोललात, सोशल मीडिया, FB, फेसबुक. किती तास झाले सांगा मला? 6 आणि 1 7 आणि 6 13 14 15. अरे बाप रे, 24 minus 15 equal to still you have 9 hours per day. Agree or not? मी तुम्हाला काय म्हणलेलं आहे? फक्त तुम्ही किती काय बाबा? 5 तास काढू शकता, 2 तासातून करू शकता. मग काय सांगा मला? मला तुमच्या ऑलमोस्ट 1 वर्ष आहे. तुमचं रिझल्ट केलं ना रे, मे 2026 तुम्ही पास होणार ना. तो ऑलमोस्ट जेव्हा 365 आहे, 365 इंटू दररोज तुम्ही 5 तास जर काम केलं तर लेटेस्ट सी द कॅल्क्युलेशन किती होतं बघा. 365 गुणिले 5 तास पर डे, 18-25 झाले. आणि सॅटर्डे संडे किती तास काम केलं तुम्ही? सॅटर्डे संडे वीकेंड 12 तास काम केले. आता ऑलरेडी 12 तासामध्ये किती तास गेले? 5 तास. उरले किती? 7 तास. किती सॅटर्डे संडे येतात वर्षातून? 96 सॅटर्डे संडे आले, बरोबर आहे? म्हणजे 1825 हे झालं. 1825 अरे 96 सॅटर्डे संडे गुणुले किती झाले मित्र? 7. 672, बरोबर आहे? सॅटर्डे संडे. बरोबर आहे? प्लस 1825. आता मला सांगा, तुम्ही जर सिरियस झाला तर ऑलमोस्ट यू आर वर्किंग एक्स्ट्रा आवर्स. बापरे, 2500 तास एक्स्ट्रा काम केले. आता मला सांगा, 2500 तास तुम्ही जर कोडिंग केली, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग केली, सॉफ्ट स्किल्स केलं, कम्युनिकेशन स्किल केलं, तुम्ही क्लाउडमध्ये काम केलं, असं क्लाउडमध्ये तू सिक्युरिटीमध्ये ना, तो DSA केला, तर काय होईल तुम्ही सांगा मला?
1 तास म्हणजे 1 किलोमीटर पळता थोडक्यात, म्हणजे तुम्ही बाकीच्यापेक्षा 2500 किलोमीटर एक्स्ट्रा प्रवास केला. आता काय होईल, तुमची लायकी वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल, पॅकेज वाढेल. कमीत कमी तुमचं पॅकेज, ट्रस्ट मी, ॲटलिस्ट यू विल गेट 15 to 20 LPA ऑफ कॅम्पस. गोल्डमॅन शाश्वत काही कसं होतो, आय प्रॉमिस यू. पण त्यासाठी काय करावं लागेल, काय करावं लागेल, सेट युअर गोल हाय. गोल हाय काय करायचं आता, काय गोल आहे बा, मला गोल्डमॅन शाश्वतमध्ये 25 LPA पाहिजे, पहिलं गोल. नाउ डिवाइड द गोल इंटू स्मॉल बेबी स्टेप्स. बेबी स्टेप्स काय, क्रिएट शेड्यूल. म्हणजे काय, सकाळी 6 AM पासून ते 12 PM पर्यंत शेड्यूल तयार करा. तुला कलेक्टर व्हायचं, काय करावं लागलं, जमतं का 1-2 तास अभ्यास करून. कलेक्टरसाठी कलेक्टरचा अभ्यास करायला नाही, आणि ज्याला कॉन्स्टेबल ते काय करणार, सकाळी रनिंग करते आणि थोडं अभ्यास करते 1-2 तास. तुला कलेक्टर व्हायचं समजा, तर तुम्ही हे शेड्यूल फिक्स करा. म्हणजे काय, सकाळी 6 वाजता उठणार, योगा करणार, मेडिटेशन करणार, 7 वाजता जेवण करणार, 8 ते 11 स्टडी करणार, 11 ते 12, 11 ते कॉलेज करणार. असं करा, असं करा. आणि गुड न्यूज काय, बीटेक, गुड न्यूज मला आमची आहे, बीटेक सेकंड सेम पूर्ण रिकाम आहे तुम्हाला. म्हणजे पर डे यू कॅन स्टडी ॲटलिस्ट 8 to 10 hours. आता विचार करा, म्हणजे तुम्ही जर बीटेक सेकंड सेमचा चांगला अभ्यास केला दररोज, तर 3 डिफरन्स सांगा मला. किती तास का अभ्यास करतो आपण दररोज, 9 hours पर डे ना. किती केला आपण आता, दररोज किती तास अभ्यास करतो म्हणून सांगितलं तर, नाही, दररोज विकेंडला किती करणार, विकेंडला 12 तास. आता मला सांगा, आपण डिफरन्स काढूया आपण, 12 तास. आता सांगा, म्हणजे तुम्हाला 6 महिने म्हणजे 12 सकून किती, 180 दिवस आहेत. 180 गुणुले डिफरन्स किती आला, सांगा डिफरन्स किती आला, 12 तास. आपण किती दररोज अभ्यास केला, 5 तास केलं का, म्हणजे 7 तास करू, म्हणजे 1260 तास प्लस, म्हणजे तुम्ही सेकंड सेमला दररोज अभ्यास करत असं अजून केलं तर 1260 तास आणि तुमचे 2500 तास, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघा 3707 तास एक्स्ट्रा काम करतात. किती एक्स्ट्रा आवर्स, किती आहे, 3707. फरक पडेल किती झालं सांगा मला, किती झालं ते, कुठे गेलं रे, हे बघा. म्हणजे त्याने जे काम केलं ते काम तुम्ही आधी करू शकता, बट यू हॅव टू डू 10x. हे बघा, आय एम नाव जस्ट, तुम्ही थांबवत आहे, यू हॅव 2 ऑप्शन, 2 ऑप्शन तुम्हाला. आता हे सगळं विसरून जाणे लगे आणि टाईमपास करणे, हा करणे, आणि 4 LPA घेणे, आणि 4 LPA ते मरेपर्यंत खूप झालं तुमचं पॅकेज 30-40 LPA खूप झालं, आणि लेव ऑफ होईल. हे एक ऑप्शन तुम्हाला, दिस इज 1 ऑप्शन. किंवा टेक द डिसिजन, काय डिसिजन घ्यायचं की मला गोल्डमॅन सॅशमध्येच जायचं आहे, मी ह्याच्या पुढे सोशल मीडिया, फालतू मित्र मैत्रिणी करणार नाही, स्वतःवर काम करणार, डिसिप्लिन राहणार. काय करणार, डिसिप्लिन राहणार, कन्सिस्टंट राहणार. कशामध्ये, दररोज 5 तास अभ्यास करण्यामध्ये फोकस राहणार. कसं राहणार, आणि चांगल्या गुड कंपनीमध्ये, ज्यांचं एम काय आहे 25 LPA. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं बरं का. फालतू मुलासोबत मुलीसोबत तुमचं आयुष्य नीट होऊ शकत नाही, ते पण फालतून तुम्ही फालतू होणार. म्हणून कोणी फालतू नसते, 4 LPA आहेत त्यांनी. तुम्ही कंपनी चेंज करता, मित्रमैत्रिणी चेंज करता, कुणी नाही भेटलं एकटं बसा, क्लासरूममध्ये बसा, लायब्ररीत बसा. हे त्याग करावं लागेल. किती दिवस त्याग करायला माहिती आहे तुम्हाला, ओनली 40 days. 40 दिवस खूप त्रास होणार आहे, कुठं वाटणार नाही, त्रास होईल, अभ्यास करून बोर होईल, पण यू हॅव टू एन्जॉय दॅट डिस्कम्फर्ट ओनली फॉर 40 days. म्हणजे काय होईल, 40 दिवसांनी तुमची काय होईल, ही सवय होईल. दिस विल बिकम हॅबिट. हॅबिट विल बिकम टू ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय होईल, यू आर वर्किंग 3760 hours in 1 year. And this will change your life permanently. Immediately you may get 25 LPA in 2026 as you are in 3rd year.
Trust me, in 2031 you will at least package of 50 LP. At least. किंवा तुम्ही जर असं जर केलं तर कदाचित तुम्ही मायक्रोसॉफ्टमध्ये पण जाऊ शकता, जे पराग पाटील केला. गुड न्यूज काय माहिती आहे काय, सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे. इफ यू जस्ट टाईप इन चॅट in जीपीटी. this using my super user. तुम्ही इथे टाकला चॅट जीपीटीला, बघा चॅट जीपीटीला टाका की आय वांट टू प्रिपेअर फॉर मायक्रोसॉफ्ट कंपनी रिटन टेस्ट. आय एम CS graduate. Okay, give me question bank as well as answers and write the steps in detail. म्हटलं चॅट जीपी प्रो वर्जन घ्या, ते फ्री वर्जन नाही, प्रो वर्जन आहे बघा, दिसतं हे प्लस. प्रो वर्जनमध्ये खूप जास्त डेटा येतो, फ्रीमध्ये काही फुकट भेटत नाही. प्रो वर्जन इन्व्हेस्ट करा तुम्ही या दोघांमध्ये, ठीक आहे. and get the in the details, in details, write the steps in details. Okay, बस आता तर काय करायचं आहे, मस्तपैकी तुम्हाला एंटर मारा छानपैकी. आता बघा मॅजिक, क्या हुकुम है मेरे आका. काय ChatGPT काय जिनी आहे, जिनी टूल्स आहेत ना सगळे. दोन VS कोडमध्ये पण प्रॉम्प्ट आलेला आहे, जे पुट द प्रॉम्प्ट अँड गेट द रिझल्ट. झालं बघा आता रिटर्न स्टेप प्रिपरेशन प्लॅन, बघा प्लॅन पण दिले त्यांना. कोडिंग DSA, MCQ CS फंडामेंटल, DBMS OS, बघा किती छान दिले. ॲप्टिट्यूड सगळं दिलेलं आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन बँक आहे बघा. वा. गिवन अ हेड सिंगली, रिव्हर्स इट, फाइंड द सायकल इन अ लिंक लिस्ट. बघा क्वेश्चन दिलं, उत्तर दिले, किती भारी आहे. तुमचं काम काय, जस्ट कॉपी द कोड, पेज द कोड, रन द कोड. आणखी तुम्हाला मॅजिक सांगू का, मॅजिक सांगू आणखी. ओपन गुगल AI स्टुडिओ. गुगल AI स्टुडिओ लिहायचं आहे. लॉग इन करा, लॉग इन विथ Gmail, ठीक आहे. हे सगळ्यात भारी आहे. इथं जायचं, इथं जाऊन जे आहे स्ट्रीमवर क्लिक करा, शेअर स्क्रीन करा, एंटायर विंडो करा, अलाउ करा, म्हणजे एंटायर विंडो शेअर झाली. हॅलो, am I audible to you? Yes, I can hear you. How can I assist you today? I am graduate CS student. I have the goal to get selected in Microsoft, but I am confused. Can you please tell me the detailed steps and the plan for next 1 year? Certainly. Could you share the specific role at Microsoft you are interested in? I want to join the company as freshers in coding. Am I audible? For a fresher position at Microsoft. Are you interested? Yes, software engineering, yes. Are you interested in software engineering or another area? Software engineering. Okay, I share my screen. You just explain me this code. Yes, I am able to hear you. Yeah. I just share my screen. You just explain this code to me. This code. Longest substring without repeating characters. Can you see my screen?
ठीक आहे, नेटवर्क थोडं स्लो आहे, पण तो म्हणजे तो स्क्रीन वाचतो, समजून सांगतो. दिस इज वन ऑप्शन. ठीक आहे, मी याला थांबवतो आता. यू कॅन आज द सेम क्वेश्चन टू ChatGPT ऑल्सो. इथं जे आहे ना, इथं ChatGPT प्रॉम्प्ट आहे ना. हॅलो, एम आय ऑडिबल? हॅलो, am I audible to you? हे काय आलं तुम्हाला? हे पहा, ठीक आहे, प्लॅन दिलेला आहे. डे 1 to 3, 4, 5, डे 11, रिसोर्सेस दिलेले आहेत, इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स, ओपन लिंक पूर्ण दिले बघा. किती भारी आहे पहा, पूर्ण दिलेले आहेत. फक्त ध्यान करायचं. काय होणार स्केल सांगा मला. कॅन यू सी द फ्युचर नाऊ? 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन काय, टाईमपास करा आणि हे घेऊन मग सेटल व्हा आणि आयुष्यभर आपण शेवटी 40 LP घ्या. तर दुसरं ऑप्शन काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं दुसरं ऑप्शन? गोल बनवा 25 LPचं. ठीक आहे, हे स्टॉप ऑल दिस थिंग्स. हे शेड्यूल बनवा वीकेंडपर्यंत. जसं तुम्हाला सांगितलं 2 चॉईसेस, टाईमपास करा किंवा मग सोशल मीडिया टाईमपास करून, म्हणजे टाईमपास न करा. स्टॉप सोशल मीडिया 3 hours to 5 hours पर डे आणि वीकली 12 तास पर वीकेंडला करा. आणि शेड्यूल बनवा 6 तास झोप, 1 तास लंच डिनर ब्रेकफास्ट, 6 तास कॉलेजमध्ये राहणं, 1 तास तुमचं आंघोळ वगैरे, 1 तास सोशल मीडिया वापर आणि 9 hours पर डे करत राहा. 365 दिवसामध्ये एवढे एक्स्ट्रा होतात. सॅटर्डे संडे 672 एक्स्ट्रा वेळ होतात. याप्रमाणे तुम्ही केलात तर इझिली यू कॅन ओव्हरटेक द जॉब अँड दिस युअर फ्युचर. काय वाटतं? इज इट पॉसिबल? आर यू रेडी टू टेक द ॲक्शन? यू हॅव स्टॉप द व्हिडिओ? चला, गुड.